नमस्कार सर्वांना, मी मनीषा आणि माझ्या मनीषाज हॅपी लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. फूल बघा किती छान आले. आज मला करायची ती फ्रीजची क्लिनिंग. रोज करू म्हणत राहूनच जात होतं ते कामाच्या ह्याच्यात. आज म्हटलं काढूनच घ्यायचं. तरी पण कामं घरातले आवरता ताईनं 2 वाजले. तरी पण आज म्हटलं फ्रीज स्वच्छ करूनच घ्यायचा. त्यासाठी सगळं आधी पहिलं सामान सगळं काढून घेतलं फ्रीजमधलं एक करून. तसं तर फ्रीज माझा जास्त घाण नसतो आहे, कारण रोजच्या रोज मी कसं करते स्वयंपाकघर आवरत असताना सगळं एक कपडा रोजच्या रोज मारून घेते त्याच्यावर, त्यामुळे एवढं काय घाण नसते. हे बघा किती पसारा त्यात फ्रीजमध्ये घालून ठेवला आहे, आपल्याला कळतसुद्धा नाही. एक आणून वस्तू आपण घालून ठेवते फ्रीजमध्ये. हे लिक्विड मारून मी सगळं आधी स्वच्छ सगळं पुसून घेते. हे लिक्विड मी घरीच बनवले. 1-2-3 लिक्विड आहेत, ते सगळं मिक्स करून ठेवले. ह्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवले. मस्त पॉवरफुल आहे एकदम. चिकटपणा असं पूर्ण निघून जातो आहे त्यानं. डाग असतील ते भाज्यांचे ते डाग पडतात फ्रीजला, ते सुद्धा निघून जाते पूर्ण. गॅस शेगडी मी क्लिनिंगसाठी हेच लिक्विड वापरते घरात. गॅस शेगडीवरचं कसं रोजच्या रोज पाण्यानं धुतलं तर ते गॅस शेगडी लवकर बाद होत्या. मग हे मी काय करते, हे लिक्विड मारून आधी पूर्ण पुसून घेते, म्हणजे पूर्ण क्लीन स्वच्छ होऊन जाते. रोजच्या रोज पाण्याने नाही धुत मी शेगडी. 8 दिवसातून एकदा पाण्याने धुते आणि रोजच्या रोज हे लिक्विड मारून अगदी पूर्ण स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचे. एकदम क्लीन चकाचक होते. आपलं भांड्यांचं काढा फरशी असते ती चिकट होते बघा, धूळ पडतं आहे आणि ह्या पावसाळ्या दिवसात ते चिकट होते. ते चिकटपणासुद्धा येणार निघतो. फॅनचा चिकटपणा, कपाटांची दारं पूर्ण निघतं. हे बघा, ह्या फ्रीजचं आपलं हे कोपरा, हे काठ किती काळं होत्यात, ह्या लिक्विडनं पूर्ण निघून जाते. छान स्वच्छ होते त्यानं. मी हेच लिक्विड घरात सगळ्या क्लिनिंगसाठी हेच लिक्विड वापरते. संपलं की परत तयार करायचं, वापरायचं. पूर्ण पांढरं शुभ्र स्वच्छ निघते त्यानं. अगदी स्वच्छ झालं आहे. तुम्हाला जरा वाहनांचा आवाज येत असेल, कारण दारावरनं वाहनं भरपूर जातात आमच्या. अगदी रस्त्यालाच घर असल्यामुळं वाहनांचा आवाज भरपूर येतो. फ्रीज तर क्लीन एकदम स्वच्छ झाला. मन समाधान वाटते असं क्लीन झालं की. केस आधी बांधून घेते. केस ओले होते त्यामुळे मी सोडले होते, पण काय ते कामच जमत नाही मला ते, म्हणून मग बांधून घेतलं. हे बघा फ्रीज किती स्वच्छ क्लीन व्यवस्थित झाला आहे. छान क्लीन झाला आहे. भांडी पण धुवून घेते मी. पाऊस तसं तर आता 2 दिवस झालं ऊनच पडलं आहे आमच्याकडे. पाऊस कमी झाला आहे. भांडी धुवून तिथंच बाहेरच उन्हात घालते, म्हणजे वाळते लगेच. हे बघा इथं ऊन पडलं, इथं उन्हात घालतो 2 मिनटात, म्हणजे वाळून जाते. नाही घासले मी, तर मी काय करते, कसं भाज्या संपतील आणि कसं रिकामं होईल तसं घासून ठेवते, त्यामुळे आता नाही काढले. हे मिशोवरनं मागवलेत मी. छान आहेत, चांगले. फ्रीज जरा लावून घेते व्यवस्थित आणि मग तुम्हाला भेटते. फ्रीज बघा कसा चकाचक क्लीन झाला आहे. इथे मी काय दह्याची भांडी आहेत ती ठेवलेत. म्हणजे इथं हे भाज्या, हे डबे मी मिशोवरनं मागवलेत. छान आहेत भाज्या ठेवायसाठी. इथं पण खाली भाज्या आहेत. ह्या भाज्या काल मी निवडून ठेवल्यात. आणि ह्यात लिंब आहेत. ह्यात ठेवल्यात मिरच्या. आणि ह्यात खाली काही रवा, पोहे आणि पोळीचा आट्टा आणलेला होता, तो ठेवला.
इकडे काय काय मसाले, यात कसुरी मेथी ठेवली, यात तमालपत्री आहेत, यात पण काय काय ड्रायफ्रूट्स ते ठेवलेत. ही बर्फी करायसाठी मी मिल्क पावडर आणली होती ती ठेवल्या. यात कोको पावडर, इथं कोकम, खालच्या ह्याच्यात सगळे पाकिटं ठेवल्यात. हे सॉस पावडर आहे, कसं हे इनोचं पाकिट एक आहे, कस्टर्ड पावडर इथे ठेवले. खूप काही जास्त पसारा नाही माझ्या फ्रीजला. नमस्कार सर्वांना. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. आता संध्याकाळची माझी देवपूजा दिवाबत्ती सगळं आवरलं आहे. आता मला करायचं आहे स्वयंपाक. मी आज स्वयंपाक काय काय करणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे मला डाळ तांदूळ कुकरला लावायचे आहेत. ही सालासकट असते ती मुगाची डाळ ती आहे, तिची आमटी करायची आहे. आणि मेथीची भाजी ती स्वच्छ धुवून ठेवल्या. मेथीची भाजी आणि भाकरी करणार आहे. मध्ये आता डाळ तांदळाचा कुकर लावून घेते. मग भाजी करायला मी कढई ठेवल्या. त्यात थोडं तेल घालते, लसूण चेचून, तुम्ही मेथीची भाजी कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तेल तापलं आहे, त्यामध्ये गॅस थोडा कमी करते. भाजी मी चिरून घेतली नंतर. त्यात मी शेंगदाण्याचं कूट आणि थोडी मसुराची डाळ वाटीत धुवून घेतल्या ती घालणार आहे. मसुराची डाळ थोडंसं पाणी घातलं, त्यात शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं पाणी तर शिजू देतो. हे बघा भाजी शिजले. त्यात मी नंतर मीठ पण घालून घेतलं. इकडे कुकर पण झालं आहे. आता भाकरी करून घेते. इथं माझ्या भाकरी झाल्यात. आता आमटी करते मी. डाळ जरा घट्ट झाल्या, त्यात जरासं पाणी घालून पातळ करून घेते. तेल टाकलंय. लसूण आणि कोथिंबीर ठेचून घेतली. कोथिंबीर वरनं नाही घालत मी, असं ठेचूनच घेते लसणाबरोबर. थोडीशी हळद पावडर, थोडासा हिंग, लाल तिखट,
स्वयंपाक आवरला आहे आणि किचन ओटा पण सगळा क्लीन स्वच्छ करून घेतला. तर चला आता सगळा स्वयंपाक आवरला आहे. 8:15 वाजलेत. आता आम्ही जेवण करून घेतो. आज दुपार मी तुमच्याशी फ्रीज क्लिनिंग केला, संध्याकाळी स्वयंपाक काय काय केला हे सगळं मी तुमच्याशी शेअर केले. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहू दे. बाय.